जिल्हा झटपट। पुण्यातल्या दगडूशेठ मंदिरात आरोग्यसंपन्न भारतासाठी अतिरुद्र महायागाला प्रारंभ। हा विधी 23 जुलैपर्यंत मंदिरात सुरू राहणार। जळगाव जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत ज्या योजना कार्यान्वित झालेल्या नाहीत त्या तातडीने सुरू करण्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आढावा बैठकीत दिले निर्देश। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी मंडळ स्तरावर महिलांसाठी मार्गदर्शन शिबिर घ्यायला केली सुरुवात। सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना आणि जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने कुडाळमध्ये वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ग्राहकांसाठी जनता दरबाराचे आयोजन। सोलापूरमधल्या गुळवंची तालुका उत्तर सोलापूर इथे विजेचा करंट पाण्यात उतरल्यामुळे पाण्यात गेलेल्या जवळपास 24 म्हशींचा झाला मृत्यू। नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातल्या देवगावचा रहिवासी असलेला सर्वेश अनिल कुशारे याची पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत उंच उडीसाठी झाली निवड। बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात अवैध वाळू उपसा प्रकरणी ठोस कारवाई न केल्याबद्दल मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्यावर निलंबनाची कारवाई। नवी मुंबईमधल्या मोरबे धरणासाठी जमीन संपादित करताना शासनाने दिलेली आश्वासनं न पाळल्यामुळे मोरबे प्रकल्पग्रस्तांनी धरणासमोरील परिसरात सुरू केलं साखळी उपोषण। बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयासंदर्भात गेल्या वर्षभरापासून येणाऱ्या अनेक तक्रारींमुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर चव्हाण यांना करण्यात आलं निलंबित। आणि नागपूरच्या सायबर पोलिसांनी मोठ्या कुशलतेने कारवाई करत आर्थिक फसवणूक करणाऱ्या एकूण 4 प्रकरणांचा उलगडा करून फसवणूक झालेल्यांचे पैसे मिळवले परत।